त्या कनेक्शन लावले फोरामेन ओव्हल जे काही आहे ते फोरामेन ओव्हल नंतर आफ्टर बर्थ जन्म झाल्याच्या नंतर व्हॅनिश होतं, त्याला आपण म्हणतो फोसा ओव्हॅलिस. आणि तो व्हॅनिश झाल्याच्या नंतर तिथे एक मार्क राहतो, त्या मार्कला आपण म्हणतो फोसा ओव्हॅलिस. सो त्यातला डिफरन्स आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं फोरामेन ओव्हल कशाला म्हणणार आणि फोसा ओव्हॅलिस कशाला म्हणणार ते. ओके सर पुन्हा एकदा सांगा. आता आपण चेंबर, ओके विल गो चेंबर बाय चेंबर. ही डायग्राम मी थोडीशी रफ करतो. एक चेंबरला आपल्याला फोकस करायचं राईट ऑडिकलला. प्रत्येक चेंबर बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊयात. ब्लर दिसतंय का सगळ्यांनाच? हो सर. ब्लर दिसतंय सर. आवाज पण गुतत येते सर. This is the outer membrane of heart. Internally आपल्याला heart something it will look like this. Section घेतो आपण हार्टचा. हार्ट मध्ये आपल्याला असे चेंबर बघायला मिळतात. In such a way. This is another chamber, that is left auricle. This is a very important point to be understand, because many a times question are asked on this. Question खूप जास्त विचारले जातात त्याच्या वर्किंग वर, त्यामुळे थोडंसं केअरफुली समजून घ्यायचं आपलं स्ट्रक्चर आहे. आपण सगळ्यात सुरुवातीला आपण राईट ऑरिकल बद्दल डिस्कस करूया. बघा राईट ऑरिकल मध्ये वरच्या साइडने ब्लड वेसल आलेली असते. एक ब्लड वेसल अशी वरच्या साइडने येते. In such a way, the blood vessel which comes from external or upper side, वरच्या साइडने येणारी ब्लड वेसल जी काय असते त्याला आपण म्हणणार सुपिरियर वेना कावा. Okay, in such a way the blood vessel it is coming from upper side, and this blood vessel it is called superior vena cava. काय म्हणणार आपण? सुपिरियर वेना कावा. नाव लक्षात ठेवा, सुपिरियर वेना कावा. ओके, आता सुपिरियर वेना कावा जी काय असते ती वरच्या डायरेक्शननी ब्लड आणते, वरच्या बॉडी पार्ट मधलं ब्लड घेऊन येते. मग वरचे बॉडी पार्ट कोणते? दिस सुपिरियर वेना कावा ब्रिंग्स अ इम्प्युअर ब्लड फ्रॉम हेड अँड हँड्स. ब्रेनचं म्हणजे डोक्याकडलं आणि हाताचं ब्लड जे इम्प्युअर ब्लड आहे, काय सांगतोय, ब्रेनचं वेना कावा घेऊन येते आणि कुठं पोर करते? मधून आणि सोडते. कोणतं रक्त? अशुद्ध रक्त. ह्याच्यानंतर आणखी एक ब्लड वेसल तुम्हाला बघायला मिळेल इथे. आणखी एक ब्लड वेसल जी खालच्या डायरेक्शनने आलेली आहे. हे बघा आणखी एक ब्लड वेसल आहे. या ब्लड वेसलचं नाव आहे इन्फेरियर वेना कावा. दिस ब्लड वेसल इट इज कॉल्ड इन्फेरियर वेना कावा. वरच्या बाजूची जी काही सुपिरियर वेना कावा, खालच्या बाजूची जी काही असेल ती इन्फेरियर वेना कावा. अंडरस्टूड? सुपिरियर अँड इन्फेरियर वेना कावा. ओके, इन्फेरियर वेना कावा जी काय असते, आता ती आपल्या ऍबडॉमेनचं म्हणजे पोटाचा जो काही भाग आहे, चेस्ट आणि ऍबडॉमेन पोटाकडचा भाग आणि पायांचं, ठीक आहे, पायांचं आणि ऍबडॉमेनचं इम्प्युअर ब्लड अशुद्ध रक्त इन्फेरियर वेना कावा घेऊन येते आणि या ठिकाणी पोर करते. ठीक आहे, आणखी दोन ब्लड वेसल बघायला मिळतील तुम्हाला या ठिकाणी. तर इथे दोन ब्लड वेसल असतात. ही एक ब्लड वेसल आहे, ही एक ब्लड वेसल आहे. जस्ट आपण ओपनिंग दाखवतोय. या ब्लड वेसलला आपण नाव देतोय कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस. ठीक आहे, तर बघा आपण राईट ऑरिकल बद्दल डिस्कस करतोय. राईट ऑरिकल मध्ये तुम्हाला इथे एक वरच्या साईडला एक तुम्हाला ब्लड वेसल आलेली दिसते, जी मोठी ब्लड वेसल आहे, ज्याला सुपिरियर वेना कावा म्हणतात. आणि ही सुपिरियर वेना कावा हेडचं आणि हातांचं इम्प्युअर ब्लड अशुद्ध रक्त घेऊन येते आणि राईट ऑरिकल मध्ये टाकून देते.
इन्फिरियर वेना कावा जी खालच्या डायरेक्शनने आलेली आहे ती ऍबडोमेनचं म्हणजे पोटाच्या भागाचं, छातीपासून पोटाचा जो काही भाग आहे आणि पायांचा जो काही भाग आहे तिकडून आणलेलं ब्लड घेऊन येते आणि राईट ऑरिकल मध्ये पोर करते. ठीक आहे. So in such a way, after that, this coronary sinus, it brings a blood, impure blood from heart wall itself. Heart ला सुद्धा स्वतःला heart ला काम करायचं असतं. हार्ट तर 24 तास काम करतो. मग 24 तास काम करण्यासाठी त्याला एनर्जीची गरज आहे. तर हा 24 तास काम करण्यासाठी एनर्जीची जी काही गरज आहे तर करोनरी सायनस जे काय असतात त्या हार्टच्या वॉल कडून ब्लड घेऊन येतात. करोनरी सायनस ब्रिंग्स अ ब्लड फ्रॉम हार्ट वॉल. हार्टच्या वॉल कडून ब्लड घेऊन येतं. कोण? करोनरी सायनस. ठीक आहे. तर 3 प्रकारचे ब्लड वेसल तुम्हाला मिळाल्या. सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा आणि करोनरी सायनस. आता महत्वाची गोष्ट काय याच्याबद्दल? महत्वाची गोष्ट अशी की इन्फिरियर वेना कावा जी काही असते ही इन्फिरियर वेना कावा मध्ये असा एक वॉल असतो. त्या वॉलचं नाव आहे वॉल ऑफ युस्टेचियन किंवा युस्टेचियन वॉल. युस्टेचियन वॉल या वॉलचं नाव आहे. इन्फिरियर वेना कावा मध्ये असणारी वॉल आहे त्याला म्हणजे युस्टेचियन वॉल. आणि या करोनरी सायनस मध्ये इथे एक वॉल असते. त्या वॉलचं नाव आहे, दिस वॉल नेम इट इज वॉल ऑफ थेबॅसियस किंवा थेबॅसियस वॉल. थेबॅसियस वॉल. आता वॉल काय काम करते? वॉलचं काय काम असतं? तर ही युस्टेचियन जी काही वॉल आहे आणि थेबॅसियस जे काही वॉल्स असतात ह्या वॉल काय करतात? तर आता समजा इन्फिरियर वेना कावाने ब्लड आणलं आणि इथे टाकून दिलं. ओके. पण आता एक अलॉंग दी ग्रॅव्हिटी ही खाली आहे ब्लड वेसल, तर इथे आलेलं ब्लड पुन्हा वापस जाऊ शकतं. अशुद्ध रक्त पुन्हा अशुद्ध रक्ताचा पुरवठा पुन्हा आपल्या अवयवांना नको व्हायला म्हणून इथे वॉल असते. एकदा का ब्लड आणून टाकलं की ही वॉल बंद होते आणि त्याच्यानंतर ब्लड वापस जात नाही कारण हे खाली जाण्याची शक्यता जास्त असते. इथे थेबॅसियस वॉल करोनरी सायनस मध्ये प्रेझेंट आहे. मग हार्टच्या वॉल कडून आलेलं ब्लड, आपण कालच हार्टच्या 3 वॉल बघितल्या, एंडोकार्डियम, मेसोकार्डियम आणि मायोकार्डियम आणि इपिकार्डियम. तर हार्टच्या वॉल कडून आलेलं ब्लड हे वापस हार्टच्या वॉलला म्हणजे अशुद्ध रक्त पुन्हा वापस जाऊ नये म्हणून तिथे एक वॉल असते त्याला म्हणायचं वॉल ऑफ थेबॅसियस किंवा थेबॅसियस वॉल. थेबॅसियस वॉल काय करते? तर इट प्रिव्हेंट दी बॅकफ्लो ऑफ ब्लड. एकदा ब्लड आले की त्याला वापस जाऊ देत नाही. ठीक आहे. तरी वॉलचं काम असतं. मग याने सुपिरियर वेना कावा जी काही येते, सुपिरियर वेना कावाला कुठल्याच प्रकारची वॉल नाहीये, तिथे वॉल नाहीये. का बरं वॉल नसेल? काय वाटतं तुम्हाला लॉजिक? सुपिरियर वेना कावा डझंट हॅव एनी वॉल. व्हॉट इज युअर लॉजिक? व्हाय देयर इज नो एनी वॉल? इन्फिरियर वेना कावा मध्ये वॉल आहे, करोनरी सायनस मध्ये वॉल आहे पण इथे नाहीये सुपिरियर वेना कावा मध्ये. मग काय लॉजिक असेल? का नसेल बरं सुपिरियर वेना कावा मध्ये वॉल का नसेल? तर कारण रक्त वरच्या साईडला जात नाही ना, रक्ताचा फ्लो खालच्या साईडला असतो, त्यामुळं इन्फिरियर वेना कावामध्ये वॉल आहे आणि सुपिरियर वेना कावामध्ये वॉल. बरोबर, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. की सुपिरियर वेना कावा ब्लड कुठून घेऊन येते? हेड कडून, म्हणजे वरच्या साईडने घेऊन येते. आता वरच्या साईडने जर ब्लड घेऊन असेल तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी तर ब्लड आपोआप जाणार नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेला, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला आपलं कुठलीही गोष्ट न्यायची असेल तर त्याला एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी वगैरे कोणी वापरत नाहीये. तर खाली आलेलं ब्लड पुन्हा वरती जाणार नाही, पण वरतून जे काही ब्लड ते खाली जाऊ शकतं. त्यामुळे इथे वॉलची गरज आहे का? गरजच नाही. मग नॅचरली इथे वॉल ठेवलीच नाही आपण. वॉल कुठे ठेवली? इन्फिरियर वेना कावामध्ये आणि करोनरी सायनस मध्ये ठेवली. पण या वॉलचं नाव लक्षात राहणं गरजेचं आहे तुम्हाला, कारण नीट एक्झाम्स मध्ये तुम्हाला थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रश्न बनवून दिला जातो या ठिकाणी तुम्हाला की कोणते वॉल कुठे प्रेझेंट असते, या वॉलचं फंक्शन काय, वॉल काय असते. आता इथे बघूया आपण हे वॉल काय असतं. तर या पद्धतीची काहीतरी वॉल असते. सपोज हे राऊंड आहे, इथे अशा पद्धतीची वॉल असते. हे काय करते? तर रक्त एकदा आलं, ह्या अशुद्ध रक्त एकदा आता शरीराकडून आलं अशुद्ध रक्त या ठिकाणी आलं राईट ऑरिकल मध्ये, की ते रक्त वापस जाऊ नये म्हणून या वॉल काळजी घेतात. तर वॉल, whatever it may be, eustachian wall or Thebasius wall, both these walls they prevent the backflow of blood into the same organ. त्याच ऑर्गन कडून आलेलं इम्प्युअर ब्लड, अशुद्ध रक्त पुन्हा त्या ऑर्गन कडे जाऊ नये म्हणून काळजी घेणाऱ्या वॉल्स असतात. आणि
डोक्याकडे हेडकडे जाणार हे जे काही ब्लड वेसल आहे ती वापस त्याच्यातून ब्लड जाणं पॉसिबल नाहीये, म्हणून तिथे आपल्याला वॉलची गरज नाही, म्हणून आपण तिथे ठेवली पण नाहीये. ओके, देन आफ्टर दॅट बघा, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता हे जे काही राईट ऑरिकल आहे आणि लेफ्ट ऑरिकल आहे, सॉरी लेफ्ट राईट ऑरिकल आणि राईट वेंट्रिकल आहे, दोघांच्या मध्ये इथे तुम्हाला इथे एक वॉल बघायला मिळते. काय सांगतोय, या राईट ऑरिकल मध्ये आणि राईट वेंट्रिकल मध्ये इथे तुम्हाला एक वॉल बघायला मिळते. या वॉलचं नाव आहे राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल, त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात RAVV, राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल. म्हणजे राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर म्हणजे राईट ऑरिकल आणि वेंट्रिकलच्या दोघांच्या मध्ये असणारी वॉल, त्याला म्हणायचं राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल. ओके, याचं काय फंक्शन असेल, काय लॉजिक वाटतं तुम्हाला? त्याचं लॉजिक असं आहे की या आता सुपिरियर वेना कावानी डोक्याकडलं ब्लड आणलं, इन्फिरियर वेना कावानी पायाकडून पोटाकडलं ब्लड आणलं, आणि सॉरी करोनरी सायनसनी हार्ट कडलं ब्लड आणलं. तर आणलेलं ब्लड हे आता कुठे पाठवायचंय, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये पाठवायचंय. आता ही वॉल ओपन होणार, जोपर्यंत ब्लड इथे येत होतं तोपर्यंत ही वॉल क्लोज होती. आता ही वॉल ओपन होणार, इथं ब्लड आलं की ह्या वॉलवर प्रेशर येणार. ही वॉल अशी होती बघा, नॉर्मली ही वॉल अशी बंद होती, पण आता काय झालं, अशी बंद होती तर काय झालं, प्रेशर आल्यामुळे ती वॉल ओपन झाली अशी. ओके, आता ही ब्लड कुठे आलं, ब्लड आलं लेफ्ट वेंट्रिकल मध्ये, सॉरी राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड आलं. राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड आलं तर पुन्हा या वॉल वरती प्रेशर येतं आणि ही वॉल क्लोज होते. पण क्लोज झाल्याच्या नंतर जर जास्तच जर प्रेशर आलं तर ही वॉल अशी उलटी पण ओपन होऊ शकते आणि ब्लड वापस जाऊ शकतो. असं होऊ शकतं की नाही, पॉसिबिलिटी आहे. म्हणजे कसं बघा, समजा ही वॉल आहे, आता नॉर्मली ही क्लोज झाली, अशी क्लोज झाली, पण हिच्यावरती जास्त जर प्रेशर आलं तर ती अशी उलटी पण ओपन होऊ शकते आणि ब्लड पुन्हा वापस जाऊ शकतो. असं होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. ठीक आहे, तर असं नको व्हायला म्हणून या वॉलला इथे ओढून धरण्यासाठी काही फायबर्स असतात. हे फायबर कुठून निघतात, तर या भागापासून निघतात. हे जे काही खालीवर भाग दिसतात ना तुम्हाला, हे खालीवर आपण ड्रॉ केले होते वेंट्रिकलचे वॉल, जे काही खालीवर ड्रॉ केले होते, त्या खालीवर असणाऱ्या भागाला, आता जो काही खालचा खड्ड्यातला भाग आहे याला म्हणतात पॅपिलरी मसल. याला काय म्हणतात, पॅपिलरी मसल. आणि हे जे काही फायबर तुम्हाला दिसतात ब्लॅक कलरचे, याला म्हणतात कॉर्डे टेंडिने. याला म्हणतात कॉर्डे टेंडिने. तर कॉर्डे टेंडिने काय करतं, तर ह्या राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉलला ओढून धरतं. ओढून का धरायचं, कारण ही वॉल उलट्या डायरेक्शनने पुन्हा ओपन नाही झाले पाहिजे, म्हणून तिथे काळजी घेणार कोण, कॉर्डे टेंडिने. कॉर्डे टेंडिने इट अवॉइड द बॅक ओपनिंग ऑफ दिस राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल. जी काही राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल आहे ती पुन्हा मागच्या दिशेने ओपन होऊ नये म्हणून कॉर्डे टेंडिने काळजी घेतात. आणि इथे बघा, आपण ऑरिकलचा वॉल स्मूथली ड्रॉ केला, पण वेंट्रिकलचे वॉल आपण थोडेसे रफ ड्रॉ केले, खालीवर ड्रॉ केले, तर हे असे रफ असतात. आणि या वरच्या जागेला जे काही वरच्या जागेला म्हणतात पॅपिलरी मसल. या पॅपिलरी मसल पासून काही फायबर निघतात. हे फायबर असे या वॉलला अटॅच झालेले असतात. जेव्हा वॉल बंद होते, वॉल बंद झाल्याच्या नंतर या वॉलला पकडून ठेवण्याचं, जागेवर पकडून ठेवण्याचं काम हे कॉर्डे टेंडिने करतात. का करायचं असं काम, कारण जे काही वॉल आहे राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल, ही जर ओपन झाली तर आलेलं ब्लड पुन्हा वापस जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे नाही झालं पाहिजे, म्हणून इथे अशा पद्धतीनं केलं जात असतं. ठीक आहे, आता ही जी काही वॉल आहे कोणती, राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल, ही राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल जर आपण बाहेर ड्रॉ केलं तर ती अशी दिसते, गोल असते आणि याच्यामध्ये 3 कस्प असतात अशा पद्धतीचे, 1 1 2 3. म्हणून या वॉलला ट्रायकस्पिड वॉल म्हणतात. काय म्हणतात, ट्रायकस्पिड वॉल. काय म्हणतात, ट्रायकस्पिड वॉल. 3 कस्प आहेत. तर मागच्या नीट एक्झामला प्रश्न विचारला होता, मागच्या नीट एक्झामला प्रश्न विचारला होता की ट्रायकस्पिड वॉल कुठे प्रेझेंट असते. तर ऑप्शन दिले होते 2-4, आपल्याला माहिती पाहिजे की राईट ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर वॉल जी काही असते किंवा राईट ऑरिकल आणि वेंट्रिकलच्या मध्ये असणारी जी काही वॉल आहे ती ट्रायकस्पिड वॉल आहे. याला ट्रायकस्पिड वॉल नाव का दिलंय, ट्राय म्हणजे 3, कस्प म्हणजे
ओपनिंग 1 2 3 3 ओपनिंग आहेत म्हणून याला म्हणायचं ट्राय कस्पिड वॉल. लोकेशन माहिती पाहिजे आणि याला नाव असं का दिलं ते एक माहिती पाहिजे. ओके दॅट्स इट. बाकी काही नाही याचं इम्पॉर्टंट. हे डायग्राम ड्रॉ करा आणि याचं पण डायग्राम ड्रॉ करा. थोडस आपल्याला डायग्राम याच्यामध्ये जास्त काढावे लागतील कारण प्रत्येक चेंबर वाईज आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या. आता आपण प्रत्येक असं याला पण समजून घेऊ शकतो पण नाव द्यायला गेलं तर सगळी खिचडी होऊन जाईल. कशात काय तुम्हालाच कळणार नाही, मला नाही कळणार. सर हा ट्रॅक स्पीड वॉल कुठं राहतो? हा खाली ट्रॅक स्पीड खाली वॉल जी इथेच आहे. ही जी काही वॉल आहे ना राईट ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर वॉल याच्यामध्ये ही ट्रॅक स्पीड वॉल. फिनिश फिनिश. येस सर. येस सर. हे तुम्हाला समजलं? एवढं एक एक चेंबर समजला हा? हो सर. काय काय असतं फंक्शन काय काय असतं समजलं? कारण नंतर हार्टची फंक्शनिंग समजून घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. करू याला मग आता. हो सर. ओके आता याची थोडीशी इन्फॉर्मेशन लिहून घेऊ आपण इथेच लगेच म्हणजे आपली डायग्राम नोट्स कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला आज झाल्याच्या नंतर ते वाचायला सोपं जाईल की काय शिकलो होतो. अदरवाईज डायग्राम ते कळणार नाही जास्त. टायटल द्यायचं त्याच्यामध्ये राईट ऑरिकल. गिव्ह द टायटल राईट ऑरिकल. त्याच्यामध्ये लिहायचं it is a first receiving chamber. It is a first receiving chamber. Okay. It receives impure blood from body. हा पहिला चेंबर असा आहे जो बॉडी कडलं शरीराकडून येणारा अशुद्ध रक्त घेतो. ओके. इट इज थिन वॉल्ड चेंबर. हा थिन वॉल्डचा असतो याच्यावरती जास्त प्रेशर वगैरे काही नसतं. महत्वाची गोष्ट राईट ऑरिकल इट इज सप्लाइड विथ superior inferior and coronary sinus blood vessels. 3 प्रकारचे ब्लड वेसल्स असतात. इट इज सप्लाइड विथ द सुपेरियर inferior and coronary sinus blood vessels. 3 प्रकारचे ब्लड वेसल्स आहेत. सुपेरियर वेना कावा, दुसरी इन्फेरियर वेना कावा आणि करोनरी सायनस अशा 3 ब्लड वेसल्स आहेत. त्याच्यानंतर सुपेरियर वेना कावा
superior vena cava brings impure blood from head region and hands. सुपिरियर वेना काय करते, कुठून ब्लड आणते, इम्प्युअर ब्लड. कसं ब्लड आहे इम्प्युअर ब्लड, कुठून, हेड आणि हँड्स, हाताकडचं आणि डोक्याकडचं. त्याच्यानंतर इन्फेरियर वेना कावा किंवा आहे याच्यातच लिहू आणखी पुन्हा लिहिण्यापेक्षा superior vena cava do not provided any wall. superior vena cava ला प्रकारची वॉल नसते. Done, sir. Okay. झालं सगळ्यांचं लिहून? Yes, sir. हो सर. Yes, sir.
Then inferior vena cava is provided a eustachian wall to prevent backflow of blood. Then coronary sinus also provided wall of Tabacius to prevent backflow of blood. Then there is right auriculoventricular wall between right auricle and right ventricle. लिहून घ्या. Done, sir. ओके, झालं सगळ्यांचं? हे बाकी सर 2 मिनिटं फक्त. डन सर. ओके. Then right auriculoventricular wall is supplied with a tricuspid wall. Okay.
then right auriculoventricular wall are stretched by chordae tendineae of right ventricle to prevent backflow of blood to right auricle. Finish? Done, sir. Yes, sir. हा बोला. डाऊट आहे? मुलींचं झालं सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. Yes. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? In doubt about this part? Okay, try to understand each and every part of this, each and every chamber, because very precise question they ask on this concept in NEET exams. NEET exams मध्ये खूप precise question विचारले जातात, त्याच्यामध्ये खूप close contact मध्ये questions असतात, त्यामुळे थोडंसं जम्बलिंग मे बी आपल्याला होऊ शकते, त्यामुळे थोडंसं ते anatomy आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी येतील आणखी या चेंबरच्या इन्फॉर्मेशन बरोबर जे